अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। विजेचा धक्का लागून बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू। कपडे वाळत घालण्यासाठी गेली असता घराच्या समोरच असलेल्या उच्च दाबाच्या वीजवाहक तारेला स्पर्श झाल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू, एक गंभीर जखमी। जळगाव शहरातील अक्सानगर येथील घटना। विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव शहरातील मास्टर कॉलनी भागात घडल्याने खळबळ उडाली आहे। शहरातील मुस्लिम धर्मगुरू शब्बीर खान यांची मुलगी आलिया ही घराच्या छतावर कपडे वाळत घालण्यासाठी गेली असता घराच्या समोरच असलेल्या उच्च दाबाच्या वीजवाहक तारेला स्पर्श झाल्याने आलिया ही विजेच्या तारेला चिटकली। तिला वाचवण्यासाठी तिचे वडील शब्बीर खान आणि त्यांची दुसरी मुलगी गेली असता दोघांना विजेचा जोरदार धक्का बसला असता यात शब्बीर खान हे जागीच मरण पावले। त्यांची भाची मारिया खान ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे। तिचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे। नज़दीक होने की वजह से, पानी आने की वजह से जो है वो बच्चे को करंट लग गया, जिसकी वजह से आलिया, जिसकी उम्र 16 साल थी 18 साल थी, ये कपड़े धो रही थी। जब इसको करंट लगा तो उसकी छोटी बहन मारिया वो चिल्लाते हुए उसके करीब गई। साथ ही उसके पिताजी जो मस्जिद में थे, बस जैसे वो गाड़ी लगा रहे थे, उन्होंने जैसे ही देखा कि बच्चों को करंट लगा है वो ऊपर चढ़े। वो उनको छुड़ाने के अंदर उनकी भी डेथ हो गई। साबिर खान नवाज़ खान पठान, उम्र 35। हादसा बहुत गंभीर है। जिस तरीके का ये हादसा हुआ, ये पहला इंसिडेंट नहीं है, ऐसे बहुत सारे इंसिडेंट यहाँ पर हो चुके हैं। और ख़ास बात, जो मृत है साबिर खान मौलाना, एक महीने से ये मौलाना पूरी गली वालों को बोल रहे थे, कुछ जिम्मेदारों को भी बोला कि भाई हाई टेंशन घातक है। उनकी चिंता इस तारों को लेकर थी और आज वही तारों ने उनकी जान ले ली। ये महावितरण का दुर्लक्ष्य बोल सकते हैं। महावितरण का जब करंट लगा था और ये अजंता फीडर से जब ये करंट अक्सानगर में मैरून में पास होता है तो ये उसी पोल पर से होता है। 1133 और सर्विस वायर, ये दोनों का गैप 1 फुट से ज़्यादा भी नहीं है। अगर ये मार्केट यार्ड को दीवार को लगकर अगर ये लाइन रहती, जो साबिर मौलाना जो जिनकी आज डेथ हुई है, जिनकी मांग थी कि भाई ये लाइन वो साइड से किया जाए, क्योंकि ये एक दाट बस्ती का एरिया है, यहाँ पर स्कूल है, दवाखाने, सारी चीज़ों के लिए ये बहता रोड है, जिस पर कम से कम 20,000 लोग रोज़ाना जो है प्रवास करते हैं। तो ये हादसा इससे पहले भी हो चुका था। हमारे इमरान और दूसरे इमरान खान, इमरान शेख, इससे पहले अनेक मौत हुए, अनेक हादसे हो चुके थे। उसी को तड़प को लेकर साबिर मौलाना जो है हमेशा इस तारों को लेकर बेचैन रहते थे। लेकिन आज दुर्दैव ये एक कि आज उन्हीं तारों ने उनकी आज जान ले ली। MACB, अगर ये करंट लगते ही अगर MACB का फीडर अगर ट्रिप हो जाता तो आज 3 लोगों को अपनी जान जोखिम में ना डालना पड़ती, इतना बड़ा हादसा नहीं होता। ये MACB की एक बहुत बड़ी गलती है। उसको MACB वालों ने अब जो है डेथ तो हो चुकी, लेकिन अब उनके आने वाले फ्यूचर के लिए आज उनके घर में एक बीवी, उनकी जो साबिर मौलाना की बीवी और एक बच्चा अली, ये 2 ही लोग बचे, जो 8 साल का बच्चा और एक बेवा। तो इनके घर वालों को जो है ज़्यादा से ज़्यादा मुआवजा दिया जाए, वो सर्विस वायर को जो है वहाँ से ट्रांसफ़र की जाए और उस पर जो लोड कम की जाए, ताकि भविष्य में ऐसा हादसा ना हो। कितनी लोगों की इसमें डेथ हुई है, क्या कहना चाहिए? अभी फ़िलहाल 2 लोगों की डेथ हुई है। 2 लोगों की डेथ हुई है, साबिर खान नवाज़ खान और उनकी जो बच्ची है 18 आलिया साबिर खान, ये 2 अभी मृत्यु हो चुके हैं। एक का उपचार जो है सारा हॉस्पिटल में चल रहा है। उनका नाम क्या है? फातिमा। आपका नाम बोलो। मेरा नाम अकरम देशमुख। 2 जणांचा मृत्यू झालेला आहे विद्युत शॉकेने, काय सांगता? ही एक खूप म्हणजे असं समजा की आमच्यासाठी शॉकिंग न्यूज आहे। कारण मागील 7-8 वर्षापासून आम्ही MACBच्या मागे लागलेलो आहे की त्या वायरींना बदला किंवा त्याला कुठेतरी कपलिंग टाका किंवा सपोर्ट टाका त्याला, याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते आणि त्या वायऱ्या पण जीर्ण झालेल्या आहेत। याच्या अगोदर 4-5 वर्ष अगोदर तिथं ऑलरेडी रिक्षावरती ती वायर पडून 2 लोकांचा मृत्यू झाला होता, तरी MACBने संज्ञान न घेता ते काम पूर्ण केले नाही। व यामध्ये आता जे मौलानांचा इंतकाल झालेला आहे, या मौलानांनी 1.5 महिन्यापासून ते मागे लागले होते
की ही वायर इथून शिफ्ट करा, हा पूर्ण निष्काळजीपणा MSEBीचा आहे व याला पूर्ण जबाबदार MSEB आहे व यांनी याच्यावरती कठोर कारवाई करावी व जे अधिकारी याला जबाबदार आहेत, ज्यांनी हा निष्काळजीपणा केलेला आहे त्या अधिकाऱ्यांनाही दंड व्हायला पाहिजे व त्यांच्यावरती मृत्यूदंडाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कारण ते मृत्यूला 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्यावरती, अशी आम्ही मागणी करतो. किती दिवसापासून या ठिकाणी या तारा या संदर्भात काही तक्रारी दाखल केल्या होत्या का आपण? अनेक तक्रारी, अनेक सामाजिक संस्था, अनेक पॉलिटिकल पार्टीज याच्या विरुद्ध तक्रारी करत आहेत. नेहमी आंदोलन केली जातात, नेहमी त्यांना निवेदन दिलं जातं, पण आर्थिक तंगीचा बहाणा किंवा आमचं निवेदन चालू आहे, पुढच्या महिन्यात करू, 15 दिवसात करू, निधी आल्यावरती करू, अशी ही MSEB टाळमटाळ करत आहे व 3 मृत्यू झाल्यानंतरही आता 2 मृत्यू म्हणजे 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आता पूर्ण मास्टर करणं संपून थांबणार आहेत का किंवा त्या एरियामध्ये राहणाऱ्यांना सर्वांना मरून थांबणार आहेत का, असा प्रश्न उद्भवतोय. आजची घटना नेमकी कशी घडली, काय घटनाक्रम नेमका काय सांगा? तिथं वायरिंग होती, तिथं ते हाय टेन्शन वायर होती घराजवळून गेलेली, एका आसारीमुळं ही घटना घडलेली आहे आणि याच्यामध्ये 3 लोकांचा जीव जाण्याची आता शक्यता आहे. 2 लोक कन्फर्म झालेले आहेत, एक सिरियस सहारा हॉस्पिटलमध्ये आहेत, एक मुलगी. आता 12 वर्षाची मुलगी तिथं गेली होती, तिचा करंटला त्या पाईपला धक्का लागल्यामुळे तिचा जीव जाण्यासाठी लागला, तर दुसरी मुलगी तिला वाचवायला गेली, त्यामुळे तिला जीविताला धोका निर्माण झाला म्हणून तिचे वडील साबिर मौलाना, जे आमच्या येथील खूप रिस्पेक्टेड व्यक्ती होते, ते तिला वाचवायला गेल्यावर त्यांचाही जीव गेलेला आहे. नाव सांगा आपलं. रैयान अब्दुल नबी जहागीरदार.